सुखदास माबुरी सुखदास माऊली सुखदास माऊली यारे 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 आया यारे 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 सकल जन यारे यारे सकल जन घेऊ देवाचे दर्शन घेऊ देवाचे दर्शन यारे यारे सकल जन यारे यारे सकल जन घेऊ देवाचे दर्शन घेऊ देवाचे दर्शन घेऊ देवाचे दर्शन करू विकल्पाचा त्याग करू विकल्पाचा त्याग विकल्पाचा त्याग करू विकल्पाचा त्याग ध्यानी घ्याऊ पांडुरंग ध्यानी घ्याऊ पांडुरंग यारे यारे सकल जन घेऊ देवाचे दर्शन घेऊ देवाचे दर्शन साधा भोळा भक्त दिवानी तुझा रे साधा भोळा भक्त यौगिक क्रियेचे नाही मला ध्यान यौगिक क्रियेचे नाही मला ध्यान ग्रंथांचे वाचन केले नाही ग्रंथांचे वाचन केले नाही देवानी तुझा रे देवानी तुझा रे देवानी तुझा रे देवानी तुझा रे साधा भोळा भक्त नाही केली तीर्थे संत समागम नाही केली तीर्थे संत समागम
नाही केली तीर्थे संत समागम नाही केली तीर्थे संत समागम समागम संत समागम संत समागम संत समागम नाही केली तीर्थे नाही केला संत समागम रे समागम नाही केली तीर्थे संत समागम भक्ती भावे नाम भक्ती भावे नाम नाम भक्ती भावे नाम घेत आलो भक्ती भावे नाम घेत आलो देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त देवा मी तुझा रे साधा भोळा भक्त साधा भोळा भक्त. अतिशय भव्य दिव्य सोहळा झाला आणि एक संघ समाज एक संघ हिंदू समाज एकत्रित येऊन जगाचं नेतृत्व करू शकेल. स्वामी शुकदास महाराजांनी विवेकानंदांचा हा संदेश घेतला आणि सगळं सामर्थ्य सगळं तपोबल सगळी साधना समाजाच्या सेवेसाठी खर्च केली आणि त्यातून उभा राहिलेला विवेकानंद आश्रम आणि रुईखेड मायंबा येथील शिवशक्तीपीठ आपण सगळ्यांनी आज अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. सुंदर महापंगत झाली, प्रसादही रुचकर झाला. हा प्रसाद बनवण्यासाठी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, खूप नियोजन करावं लागतं. अगदी शेवटच्या घटकापासून तर वरच्या घटकापर्यंत सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवावं लागतं. हे सगळं बांधून ठेवण्याचं काम काही मुख्य लोकांना करावं लागतं. या सगळ्यांनी जे परिश्रम केलेत आणि हा सोहळा चांगला केला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्यासाठी रुईखेडवासियांसाठी हिवरावासियांसाठी नुसतंच हिवरा आणि रुईखेड नव्हे तर सगळ्यांसाठी म्हणून निर्माण केलेला हा आश्रम हे शिवशक्तीपीठ प्रत्येकाला आपलं वाटलं पाहिजे. हे शक्तिपीठ आहे, केवळ शक्तिपीठ नाही तर शिवशक्तिपीठ आहे. आणि आज कार्तिक वद्य त्रयोदशी आहे. माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, नुकतीच आपण महाराजांची जी चित्रफित या ठिकाणी ऐकली. 2015मध्ये महाराजांचं प्रवचन या ठिकाणी झालं होतं. त्यावेळेस मी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होतो आणि महाराजांची तळमळ आपलं रुईखेड गाव मला वाटतं 15-20 वर्षापूर्वी या ठिकाणी एक माळ रान होतं. पाण्याचा पत्ता नव्हता, शेती खडकाळ होती. परंतु आपल्या या संस्थेनं मला आठवतं कर्डी धरणामधील गाळ बाबा त्यावेळेस बाबांचे बंधू माझ्याकडे आले होते आणि त्यावेळेस मी सुद्धा त्यांना सहकार्य केलं. या ठिकाणी सर्व गाळ भरला, ही शेती बागायती केली. आमचे रामेकर सर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन करतात.